कि अजीब कैद है जिंदगी की, यहाँ हर पल हर शख्स रिहाई मागता है और रिहा होने से डरता है. तर स्त्रीला ते बंधन ती मुक्तता पाहिजे आहे, पण ते मी गृहिणी आहे हे तिचं पद तिला सोडायचं नाही आहे. की आपली सून ही एका कॉर्पोरेट वर्ल्डची अध्यक्ष होऊ द्या, त्याच्याबद्दल सासूला कौतुक आहे, नवऱ्याला आहे, सगळ्यांना कौतुक आहे, पण तिने घरी आल्याच्या नंतर घराचा उंबरठा, आता उंबरठे राहिले नाही फ्लॅटला तर जाऊ द्या, पाऊल ओलांडलं की आत आल्यावर तिन्ही गृहिणीप्रमाणे सगळे कामं केले पाहिजे. मग काय कौतुकाचे ते सोहळे की आल्याबरोबर ती स्वयंपाकाला लागते, कुकर लावते आणि हे सगळ्यांना जेवू घालते वगैरे. मुलांची प्रगती आणि ते चांगल्या मार्गाने लागणं ही 70-80-90% आईची जबाबदारी होऊन बसते, कारण त्यांचं भरणपोषण ताई करते, त्यांना जन्मत आईच देते. मग ती जबाबदारीचा हक्क म्हणण्यापेक्षा ती जबाबदारी तिच्यावर येऊन टाकलेली आहे समाजाने. शेवटी माणूस आहे, मग ती स्त्री आहे की पुरुष आहे हा दुय्यम भाग ठरतो. जबाबदारी असो, स्वातंत्र्य असो आणि आपली प्रगती करून घेण्याचा अधिकार असो प्रत्येकाच्या ठायी आहे. अँझायटी म्हणजे दुश्चिंता आणि मनोशारीरिक विकार म्हणजे सायकोसोमॅटिक इलनेसेस हे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा तिपटीने अधिक आहेत. नमस्कार, एबीपी माझाच्या या विशेष पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. गेल्या वेळी आपण डॉक्टर नंदकुमार मुलमुले, जे प्रसिद्ध सायकियाट्रिस्ट आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्यांच्याशी मुलांविषयी बोललो होतो. मात्र यावेळी 2026च्या अगदी सुरुवातीला आपण बोलणार आहोत ते महिलांच्या मानसिक स्वास्थ्याविषयी. कारण महिला वर्ग वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका निभावत असतात आणि ते करत असताना स्ट्रेस हा असतोच आणि त्या स्ट्रेसचा सामना कसा करायचा, स्ट्रेसफुल नसलेलं आयुष्य कसं जगायचं, याविषयी आज आपण डॉक्टरांशी बोलणार आहोत. डॉक्टर, खूप स्वागत आहे तुमचं. मी जसं म्हटलं, गेल्या वेळचा आपला लहान मुलांबद्दलचा खूप लोकांनी तो बघितला पॉडकास्ट आणि आम्हाला अशा कमेंट्स आल्यात की तुम्ही असे कार्यक्रम वारंवार केले पाहिजे आणि वेगवेगळ्या विषयांवरचे केले पाहिजेत. म्हणूनच आपण आज महिलांविषयी. तर मला म्हणजे अगदी सुरुवातीला हेच विचारावं असं वाटतं की महिला म्हटलं की आपल्याला आता दोन पद्धतीच्या, की एकतर वर्किंग वुमन, जिला आपण म्हणतो की जिला सुपर वुमन व्हायचं आहे आणि व्हावं लागतंय, त्या महिलांना हे जे सुपर वुमन होण्याचं सगळ्यात मोठं दडपण आहे, त्या दडपणाचा सामना कसा करायचा? सुपर वुमन ही कन्सेप्टच मला वाटते, ही संकल्पना 70-80च्या दशकानंतर आली, जेव्हा बायका नोकऱ्या करायला बाहेर पडल्या. आर्थिक चणचण, आर्थिक आघाडीवर कमाई दोघांनी करणं जरुरी होतं, अशा सगळ्या स्वरूपाच्या गोष्टी जेव्हा जग बदलायला लागलं ज्यावेळी, त्याच्यानंतर निर्माण झालेल्या कल्पना आहेत. याचे दोन कारणं आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की एक परंपरा की स्त्रीने घर सांभाळलं पाहिजे, घर सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी स्त्रीची. आणि आता नव्या युगाची पहाट, नव्या युगाचा दिवस, नव्या युगाची प्रखर दुपार हे सांगते की स्त्रीनी कमाईसुद्धा केली पाहिजे, कारण ती गरज झाली. म्हणजे ज्या वस्तू पूर्वी आमच्या लक्झरीच्या होत्या त्या वस्तू आज गरजेच्या झालेल्या आहेत. मग हळूहळू त्या वस्तू पाहिजे, तर मग दोघांनी कमाई केली पाहिजे. स्त्री घराच्या बाहेर पडली. स्त्री घराच्या बाहेर पडण्यासाठी इतर सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्या. म्हणजे आता लहान मुलांच्या सांभाळाचा प्रश्न आला तर पाळणा घरं निर्माण झाली. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की या देशामध्ये वृद्धाश्रम निर्माण झाली, याच्याबद्दल लोक आश्चर्य व्यक्त करतात आणि वाईट वाटतं लोकांना. पाळणा घरं निर्माण झाली त्याचवेळी वृद्धाश्रमाची बेगमी होऊन गेलेली होती. तुम्ही 4 महिन्याचं 6 महिन्याचं मूल ठेवता, स्त्रीला ते अपरिहार्य झालं होतं. त्या सगळ्या सोयी उपलब्ध झाल्यामुळे स्त्री बाहेर. मग परंपरेने आलेली संकल्पना की स्त्रीने घर सांभाळलं पाहिजे ही तिची प्राथमिक अट आहे तिच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजशी रिलेटेड. आणि दुसरं, कमाई केली पाहिजे. यावेळी तो कॉन्सेप्ट आला कारण खूप हजारो वर्षाच्या मानसिकतेनं, सामाजिक अपेक्षेनं स्त्रियांच्या मानसिकतेवर एक जो पगडा पडला आहे की माझं घर मीच सांभाळलं पाहिजे, ती माझी प्राथमिक जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतून मग जी स्त्री घरही सांभाळून कमाई करते, ॲक्टिव्हिटी करते किंवा एखादी हे करते. एक साधी गमतीची गोष्ट सांगतो की आपली सून ही एका कॉर्पोरेट वर्ल्डची अध्यक्ष होऊ द्या,
त्याच्याबद्दल सासूला कौतुक आहे, नवऱ्याला आहे, सगळ्यांना कौतुक आहे. पण तिने घरी आल्याच्या नंतर घराचा उंबरठा, आता उंबरठे राहिले नाही फ्लॅटला तर बिना जाऊ द्या, उंबरठ्याचा फ्लॅट. पाऊल ओलांडलं की आत आल्यावर तिन्ही गृहिणीप्रमाणे सगळे कामं केले पाहिजे. आणि मग काय कौतुकाचे ते सोहळे की आल्याबरोबर ती स्वयंपाकाला लागते, कुकर लावते आणि हे सगळ्यांना जेवू घालते वगैरे. दुहेरी मानसिकता आणि दुहेरी कल्पना आहेत या सगळ्या स्त्रियाच्या. त्याच्यामुळे स्त्रियांच्या मनावरही हे की मी जर घर न सांभाळता हे करत असते कसली कौतुकाची गोष्ट आहे. उलट मग दूषणही Guilt. नावाला गिल्ट हम्म. की आय हॅव लेफ्ट माय हाऊस अस्ट्रे. आणि ठीक आहे, मग त्या प्रगतीला स्त्रीच्या अर्थच उरत अर्थ नाही, लोक त्याला भूषणास्पद तिने काय सगळं सोडून दिलेलं आहे, मग काय करणारच. बाया ठेवलेल्या आहेत घर सांभाळायला, घराचं काहीच नाही आहे. तर ह्या सगळ्या स्वतःवर लादलेल्या सगळ्या मुक्तता आणि बंधन याच्यातला हा खेळ आहे. म्हणजे एक खूप छान तो गझलमधला शेर आहे की अजीब कैद है जिंदगी की, यहाँ हर पल हर शख्स रिहाई मांगता है और रिहा होने से डरता है. तर स्त्रीला ते बंधन ती मुक्तता पाहिजे आहे, पण ते मी गृहिणी आहे हे तिचं पद तिला सोडायचं नाही आहे. तशी तिची मानसिकता बनवून टाकलेली आहे, ती मुद्दाम नाही करत आहे. पण मग त्या बंधनात राहायचंही आहे आणि बंधनातून बाहेरही पडायचं आहे. ह्या द्वंद्वामध्ये सापडलेली सुपर मॉम आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पण मग त्यातनं आता म्हणजे ते जे गिल्ट असतं, म्हणजे आता तुम्ही तर ते लगेच कुकर लावतेवाला किस्सा सांगितला, पण एक गिल्ट आणखीन असतं ते म्हणजे की कामाच्या व्यापामुळे आपण आपल्या मुलांना हवा तसा वेळ देऊ शकत नाही, तर ते गिल्ट कायम असतं. तर ते मग त्याच्यावर उपाय काय? मानसिक स्वास्थ्य जर आपलं चांगलं ठेवायचं आणि कायम गिल्टमध्ये राहायचं नाही, तर काय करायचं मग वर्किंग वुमेननी, काम करणाऱ्या बायकांनी? या आपल्या सगळ्या मानसिकतेच्या तळाशी गिल्ट किंवा अपराध भाव हा सगळ्यात महत्त्वाचा भावनिक स्तर आहे. हा अत्यंत तळाशी सगळ्या आमचं अस्तित्वच हे गिल्टवर आधारलेलं करून टाकलेलं आहे आम्ही. की आपण आता तुम्ही विचार करा, एखादा जवळचा आप्तस्वकीय नातेवाईक मरण पावतो, सर्व्हायव्हर गिल्ट, तो गेला, ती गेली, मी जिवंत आहे, माझ्या जिवंत असण्याचंच गिल्ट होऊन बसलेलं आहे. स्त्रीच्या जीवनाच्या बाबतीत, कारण तो गिल्टचा विषय फार मोठा विषय आहे, स्त्रीच्या बाबतीत हा जो भाव तिच्यामध्ये पेरला गेलेला आहे की तू जर घराकडे दुर्लक्ष करते, हे बाब पुरुषांना असं नाही म्हटलं जात की तुम्ही मुलांकडे दुर्लक्ष करता आणि मग तुम्ही जाऊन 4-4 महिने क्रिकेट खेळता किंवा 6-6 महिन्याच्या दौऱ्यावर जाता किंवा तुम्ही ॲस्ट्रॉनॉट होता किंवा तुम्ही काही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये विमानाने फिरता आणि इकडे तिकडे जाता, मोठं काम करता, तथाकथित मोठं काम करता, उद्योगपती आहात. जर मुलांचं काही चुकलं किंवा मुलं वाईट मार्गाला लागली किंवा मुलांना जबाबदारी आईची, भटक भवानी आहे, पाहत नाही, मुलांकडे लक्ष नाही, काही नाही, म्हणून पोरगं वाया गेलं. त्याच्यामुळे या गिल्टच्या बाहेर कसं यायचं याच्यासाठी गिल्ट ओळखून घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की ही गिल्ट माझ्यामध्ये टाकण्यात आलेली आहे. आपण अत्यंत तात्विक पातळीवर गेलो तर लक्षात येतं की ज्याला आपण सत्सद विवेक बुद्धी म्हणतो, ही बुद्धी कोणी टाकलेली? ही टाकलेली आहे आमच्या मनामध्ये समाजाने हजारो वर्षापासून, की ज्याला आपण आतला आवाज समजतो. तो सगळा आतला आवाज हे एक समाजाने निर्माण केलेला एक काहीतरी तो कायदे कानून आणि व्हॅल्यूज आणि याचा एक गुंता आहे, तो जो टाकून ठेवलेला आहे किंवा साचा तयार करून टाकलेला आहे. आणि तुम्ही म्हणता की नाही, माझा आतला आवाज सांगतो की मी गृहिणी आहे, मी मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. मुलांची प्रगती आणि ते चांगल्या मार्गाने लागणं ही 70-80-90% आईची जबाबदारी होऊन बसते. कारण त्यांचं भरण पोषण ताई करते, त्यांना जन्म ताईच देते. मग ती जबाबदारीचा हक्क म्हणण्यापेक्षा ती जबाबदारी तिच्यावर येऊन टाकलेली आहे समाजाने. गिल्ट ओळखणं ही पहिली गोष्ट आहे, पहिली पायरी आहे. मी अपराधी नाही आहे, मी पूर्णपणे नाही आहे. शेवटी मुलं त्यांच्या नैसर्गिक प्रेरणेनं वागतात, मोठी होतात. एका विशिष्ट वयोगटानंतर आमचा मुलांवरचा बराचसा प्रभाव नाहीसा होतो, हक्क नाहीसा होतो. हक्क तर गाजवही नाही, त्यांना त्यांच्याप्रमाणे फुलू द्यावं, घर नीट चालावं, ही जबाबदारी जेवढी माझी आहे तेवढीच जोडीदाराची आहे, पुरुषांची आहे. ह्या काही गोष्टी
डार्क सायकोलॉजी असं सांगते की तुमच्याकडनं काही काम करून घ्यायचं असेल तर पहिले तुमच्या मनात गिल्ट निर्माण करा. अरे रे, तू करायला पाहिजे, तू करत नाही आहेस, तू हा म्हाताऱ्या मावशीला रेल्वे स्टेशनवरनं उतरवून आणायचं आहे पहाटे 5 वाजता. मोठ्या भाऊ छोट्या भावाच्या मनात गिल्ट निर्माण करतो. तू जा, तुला काही, मला फार महत्त्वाची कामं आहे, मला मीटिंग आहे, मी रात्री 12 वाजता घरी येणार आहे. आणि तो म्हणाला की मला पहाटे 5ला जाणं शक्य नाही आहे, माझं दूर आहे घर. अरे रे, म्हाताऱ्या मावशीला स्टेशनवर तसंच सोडणार का? मग तो गिल्ट निर्माण करा तर तुम्ही दुसऱ्यांकडनं कामं करून घेऊ शकता. स्त्रीच्या मनात गिल्ट निर्माण करा तर तिच्या, अरे रे, तू घर नाही सांभाळलं, घर सांभाळणं हे तुझी जबाबदारी होती. मग आता याला उत्तर पहिले म्हणजे गिल्ट आहे हे ओळखणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही गिल्ट निर्माण म्हणजे त्या आपल्या गिल्टच्या मनात तरी नाही येऊ द्यायचं. न येऊ देणं, की तर्काने तुम्ही मांडा ना की नाही, ही दोघांची जबाबदारी आहे, इक्वल आहे. आणि आपल्या ज्या काही स्त्री म्हणून ज्या भूमिकेच्या, ज्या साच्यामध्ये आपल्याला समाजाने टाकलेलं आहे, त्या साच्याचं मूळ ओळखा. की हजारो वर्षापासून बंधनांनी एक तू म्हणजे मी अशीच असली पाहिजे ही तुझी भूमिका तयार करण्यात आलेली आहे. तुम्ही त्याच्या तळाशी जाल तर या सगळ्या गोष्टी लख्ख होतील. शेवटी माणूस आहे, मग ती स्त्री आहे की पुरुष आहे हा दुय्यम भाग ठरतो. जबाबदारी असो, स्वातंत्र्य असो, आणि आपली प्रगती करून घेण्याचा अधिकार असो, प्रत्येकाच्या ठायी आहे. ह्याच्याच बरोबर आणखीन एक जो स्ट्रेस म्हणा किंवा मानसिक स्वास्थ्याशी संबंधित विचार करावाच लागतो महिलांच्या बाबतीत, तो म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावर होणारे बदल, जो की आत्ता थोडाफार चर्चेला येतो तरी आहे विषय. पण एरवी मग म्हणजे ती बाई एक तर भांडकुदळ असते, ती बाई एक कडकडाट करणारी असते, किंवा जे काही असते ती बाईला दूषणं दिले जातात. आता हे सगळं म्हणजे एक सायकियाट्रिस्ट म्हणून की कसं सामोरे जायचं, मग एक आई म्हणून कसं सामोरे जायचं जेव्हा आपली मुलगी मोठी होत असते, किंवा एक स्त्री म्हणून आपल्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर नाही आपल्याला पीसफुल आयुष्य शांततेत जगता यावं यासाठी काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे स्त्री आणि पुरुष हा भेद कुठे ठळक होतो? तो ठळक होतो स्त्रियांच्या विशिष्ट शारीरिक आणि त्यांच्या काय म्हणता येईल त्याला हॉर्मोनल संप्रेरकांच्या जडणघडणी ठेवणीमध्ये. शारीरिक ठेवणीत तो जो मूलभूत बदल आहेत, बायोलॉजिकल डिफरन्सेस आहेत. ते बायोलॉजिकल डिफरन्सेसपेक्षा जास्त महत्त्वाचे काय आहेत? ते संप्रेरकांचे आणि यांचे जे आहेत फरक. मी एखाद्या साहित्यिक वाक्यात सांगायचं तर मी असं म्हणेन की स्त्रीचा सगळा मानसिक जीवनाचा प्रवास हा संप्रेरकांच्या लाटांच्या हिंदोळ्यावरनं चाललेला प्रवास आहे. तो सतत वर खाली होत जाणारा प्रवास आहे. पुरुषांचा प्रवास, पुरुष एखाद्या सपाट जमिनीवर चालल्यासारखा प्रवास करतो. पुरुषांच्या जीवनामध्ये म्हातारपणी टेस्टोस्टेरॉनची थोडीशी पातळी कमी होणे याच्या पलीकडे संप्रेरकांचे हिंदोळे, धसके, उंच सखल नाही आहे. स्त्रीचा प्रवास खडतर आहे, कारण तो असा दरीतून पहाडातून दरी असा जातो. आता हे सगळे बदल, हे बघा, लहान मुलगा आणि लहान मुलगी यांच्यामध्ये होणाऱ्या मानसिक विकारांमध्ये अजिबात भेदभाव नाही आहे. डिप्रेशनचं इन्सिडन्स, डिप्रेशनची शक्यता मुलगा मुलगी सारखी आहे. ज्या क्षणी मुलगी पौगंडावस्थेत येते, जेव्हा संप्रेरकांची कारंजी उसळायला लागतात, त्या क्षणी मुलींमध्ये डिप्रेशनची शक्यता मुलांपेक्षा दुपटीने अधिक होऊन जाते. अच्छा. स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये डिप्रेशन 30%, 100पैकी 30 जणांना डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो. स्त्रीमध्ये 40%. अच्छा, इतकी मोठी संख्या आहे. इतकी बदल इतका मोठा आहे. हा तर काहीच नाही आहे. अँझायटी म्हणजे दुश्चिंता आणि मनोशारीरिक विकार म्हणजे सायकोसोमॅटिक इलनेसेस हे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा तिपटीने अधिक आहेत. अरे बापरे. पुरुषांमध्ये काही विकार जास्त आहे स्त्रियांपेक्षा. त्याच्यामध्ये व्यसनाधीनता आहे, त्याच्यामध्ये सायकोपॅथी आहे किंवा व्यक्तिमत्व विकार आहेत, जे स्त्रियांमध्ये कमी आहेत. पण बहुंशी मानसिक विकार स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक आहेत. आता पौगंडावस्थेच्या पुढे या, मासिक पाळी सुरू झाली की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन या 2 संप्रेरकांचा, हॉर्मोन्सचा खेळ सुरू होतो. आणि बेसिकली स्त्रीचं पूर्ण अस्तित्व, तिची मानसिकता आणि या दोन्ही हॉर्मोन्सचा मानसिकतेवर खूप मोठा प्रभाव आहे. अच्छा. एवढंच नव्हे तर मेंदूवर आहे,
मानसिक विकार निर्माण करणाऱ्या घटकांवर आहे आणि मानसिक स्वास्थ्य टिकवणाऱ्याही घटकांवर आहे. इस्ट्रोजन इज डायरेक्टली रिलेटेड टू फील गुड हॉर्मोन्स लाईक सिरोटोनिन, डोपामिन सगळ्या. एवढंच नव्हे तर मेंदूचे जे स्मरणशक्ती, भावनिक स्थिरता, या सगळे जे सेंटर्स आहेत या सेंटरवर इस्ट्रोजनचा डायरेक्ट प्रभाव पडतो. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनचं अपरिमित महत्त्व आहे. मासिक पाळी हा एक स्त्रियांच्या दर महिन्याला होणारा एक खेळ आहे की ज्याच्यामध्ये 14व्या वर्षी जेव्हा बीजकोशातून बीजांड तयार होतं त्या दिवसांमध्ये इस्ट्रोजनची पातळी सगळ्यात वर असते, जास्त असते, एलिव्हेटेड असते. त्या काळामध्ये स्त्री आनंद, प्रफुल्लता अशी अनुभवते. जर ते बीजांड फलित झालं नाही, निसर्गाची योजना आहे, जर नाही झालं तोवर जे गर्भाशय आहे ते अपत्य यासाठी तयारी त्याची सगळी चालू असते. ज्या क्षणी ती घटका निघून जाते त्या क्षणी इस्ट्रोजन कमी होते. त्याच्यामुळे डिप्रेशन, अँझायटी, दुश्चिंता, अनेक प्रकारच्या मानसिक ताणतणाव, इरिटॅबिलिटी, चिडचिड होणं, एन्गॉर्जमेंट, असं काय शारीरिक इडिमा वाढल्यासारखं होणं, या सगळे बदल इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे होतात. अनेक स्त्रियांना म्हणून प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम किंवा प्री मेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर म्हणतात त्यांना. काहींना इतक्या तीव्र स्वरूपात तो जाणवतो दर महिन्याला की तो क्रॉनिक होऊन जातो. त्याच्यानंतर एक दिवस बीजांड फलित होते, स्त्री अपत्यप्राप्तीसाठी ती तयार होते, प्रेग्नन्सी. गर्भधारणेनंतर पुन्हा इस्ट्रोजनची लेव्हल वाढते. गर्भावस्थेमध्ये गर्भाचं पालन पोषण हे सगळं होईपर्यंत स्त्रीची मानसिकता चांगली राहावी ही निसर्गाचा हेतू आहे. ज्या क्षणी डिलिव्हरी होते, ज्या क्षणी बाळंतपण होतं त्या क्षणी इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन एकदम खाली लेवल जाते. म्हणून तेव्हा फार मोठा, आणि हा खूप लोकांना माहीत नाही की पोस्टपार्टम डिप्रेशन, पोस्टपार्टम ब्लूज, प्रसूती पश्चात नैराश्य, 30% स्त्रियांमध्ये प्रसूती पश्चात नैराश्य येतं की ज्याला उपचाराची गरज आहे. माझ्याकडे एक पेशंट आली, पोस्टपार्टम डिप्रेशन, पोस्टपार्टम सायकोसिसही कॉमन आहे. स्त्रिया वेड्यासारखं करायला लागतं, ते सगळे हॉर्मोनल चेंजेसमुळे आहेत. तर 3 मुलींच्या पाठीवर मुलगा झाला. डिप्रेशन आणि पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये ती स्त्री त्या मुलाकडे पाहत नाही, त्याला पाजत नाही, तिला दूध येत नाही, ती डिप्रेस्ड असते, खात नाही, पित नाही, चिडचिड करते, त्रागा करते. सगळे घरचे लोक आले, म्हणे मुलगा झाला एवढा आणि खुश नाही, आनंदी नाही, काय झालेलं आहे हिला, त्यांना कळेना. तर मग ती सगळी तपासणी झाल्याच्यानंतर लक्षात आलं की 3 मुली होत असताना तिच्यावर, म्हणजे सामाजिक दबावही पहा कसे असतात. तुमचे संप्रेरक तर खेळ खेळतातच तुमच्याशी, आणि हे आपल्याकडे आहेत. आपल्याकडे काय म्हणतात, गर्भलिंग परीक्षण आणि स्त्री गर्भ भ्रूण हत्या वगैरे हा भयानक विषय आहे तो आता. की दरवेळी मुलगा झाला पाहिजे, पहिल्या वेळी मुलगा झाला असत बरं झालं असतं, दुसऱ्या वेळी मुलगा झाला पाहिजे बरं, तिसऱ्या वेळी अरे रे अजूनही नाही झाला, चौथ्या वेळी मुलगा झाल्याचं हे अपार जल्लोष करतात आहे. आणि तिच्या मानसिकतेमध्ये असं झालं की एकदाचं दिलं तुम्हाला मुलगा, आता मला त्रास देऊ नका, आता मला जाऊ दे. हीच माझी इति कर्तव्यता आहे का की मी तुम्हाला मुलगा दिला तरच मी माझं अस्तित्व आहे, माझी इब्रत आहे आणि माझा मोठेपणा आहे, आणि मला जर ॲक्सेप्टन्सच या गोष्टीवर मिळत असेल तर मग काय, डिप्रेशनचं हे कारण. या व्यतिरिक्त हे कारण नसतानाही डिप्रेशन येतं, कारण इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉनच्या लेवल एकदम खाली चालल्या जातात. इस्ट्रोजन हे प्रोटेक्टिव्ह हॉर्मोन आहे. म्हणून मग आता पुढच्या टप्प्यावरती पुन्हा या पेरीमिनोपॉझल, प्रीमिनोपॉझल, पोस्टमिनोपॉझल. ज्यावेळी मासिक पाळी बंद होण्याच्या काळामध्ये खूप स्त्रिया 40च्या आसपास, 40-45 कमी जास्त, तो नवरा म्हणतो की सगळं सुख संपत्ती सगळं आहे, मुलं चांगल्या शिक्षणाला लागलेले आहेत, मला कशातच सुखच वाटत नाही, सतत चिडचिड करत असते, रागात असते, त्राग्यात असते.
त्यावेळी हायपोकॉन्ड्रियासिस म्हणजे अनेक शारीरिक तक्रारी, पोटच दुखते आहे, बरंच नाही वाटत आहे, हातपाय थकलेले आहेत, या वाढीला लागतात. ऑब्सेसिव्ह बिहेवियर वाढीला लागते, एकच एक काम करत राहणं, सारखे हात धुणं किंवा पुसणं, हे ते. सोमॅटायझेशन, शारीरिक तक्रारी तर असतातच. पॅरानॉइड बिहेवियर, संशय निर्माण होणं, संशयी. नवरा म्हणतो की आतापर्यंत कधी नाही केलं हिने, असं विचित्र संशय घ्यायला लागेल, हे करायला लागेल. हे सगळे पेरीमेनोपॉझल बदल इस्ट्रोजनच्या लेव्हल खाली गेल्यामुळे असतात. आणि ती मानसिकता न ओळखायची नाही आणि तिच्याशी भांडत राहायचं, तिच्यावर हे घेऊन की असं काय आहे. तर ह्याचं इतकं मोठं शिक्षणाची गरज आहे पुरुषांना, की स्त्री त्या स्थित्यंतरातून जाते ते तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी समवेदना, सहवेदना, समानुभूती, अंडरस्टँडिंग, एम्पथी. कारण त्या सिच्युएशनला उत्तर नाही आहे, ते शारीरिक स्थित्यंतर आहे, त्याला पण म्हणजे आपण ह्या शारीरिक स्थित्यंतरातनं जातोय हे जेव्हा बायकांना कळतं, ठीक आहे लहान मुलींना तर आपल्याला सांभाळायचं, बायकांनी काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे अनेक बायकांना कळत नाही. हो की हे आपल्याला का होतंय. खरंच म्हणजे आज आपण मुद्दामच या विषयावर बोलतोय. पण म्हणजे आता आपल्याला लक्षात येतंय, तर काय केलं पाहिजे स्वतःला त्यातल्या त्यात शांत ठेवण्यासाठी? कारण बाकीचे स्ट्रेसेस असतातच. हो त्यावर हे त्याच्यात भर एम्प्टीनेस सिंड्रोमची पडते. मुलं निघून जातात शिकायला वगैरे, घर खायला उठतं. आतापर्यंत ज्यांच्या खस्ता खाण्यामध्ये एक आनंदही होता आणि एंगेजमेंट होती, टाइमपास होत होता, त्याच्यात मुलं निघून गेले की एम्प्टीनेस सिंड्रोम होत होतो. तर त्या अवस्थेला म्हणून पहिले पुरुषांची तयारी की त्यांनी ओळखून घ्यावं आणि त्यांनी साथ द्यावी. फक्त म्हणजे हिलिंग, एम्पथी इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनी सोल्युशनच नाही आहे ना. त्याच्यामुळे जखम कशी भरून येईल एम्पथीने, समानुभूतीने, अंडरस्टँडिंगने, हा एक भाग आहे. स्त्रीने काय करावं याला अनेक. पहिली तर गोष्ट ज्ञान मिळणं की माझी ही अवस्था का होते आहे, या कारणामुळे होते आहे. काही ठिकाणी हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी देतात, काही ठिकाणी इस्ट्रोजन देतात, पण गायनेकॉलॉजिस्ट घाबरतात इस्ट्रोजन द्यायला, कारण इस्ट्रोजनचे इतरही काही वरतून दिलेल्या इस्ट्रोजनचे काही धोके आहेत, ते कॅन्सरची ग्रोथ प्रेसिपिटेट करू शकतात, असं एक फाइंडिंग आहे. त्याच्यामुळे ते कॉम्प्लिकेशन नको म्हणून देत नाहीत. पण रेग्युलर एक्झरसाइज, योगा, मेडिटेशन, स्वतःकडे पुरेसं लक्ष देणं, डे टू डे आणि एंगेज्ड राहणं कशात तरी. आणि मी हे पाहिलं की पाश्चिमात्य देशांमध्ये प्रत्येक आजाराचा एक ग्रुप असतो. प्रीमेन्स्ट्रुअल काय म्हणतात समजा, पेरिमेनोपॉझल, स्त्रिया एक ग्रुप करतील. ग्रुपमध्ये, समूहामध्ये एकमेकांच्या समस्यांचं निराकरण होतं, एकमेकांना समस्या वाटल्या जातात, बोलल्या जातात. आणि मग तू काय करते, मी असं करून पाहिलं, मला बरं वाटलं, मी रेग्युलर एक क्लास जॉईन केला, बरं वाटलं, मी स्ट्रेचिंग केलं. ग्रुपमध्ये ग्रुप थेरपीचा एक मोठा ॲडव्हान्टेज असतो. आपल्याकडे असा एक समूह तयार करावा, स्त्रियांनी चर्चा करावी, बोलावं, एक्सप्रेस व्हावं, हेही रिलीफ देणारं आहे. कारण तिने एकटीने घरी बसून विचार करणं, चिंता करणं, सहन करणं, एखादी समस्या इतरांनाही आहे, ही गोष्टच तुम्हाला त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी 50% मदत करते. म्हणजे पुलं जसं म्हणतात की मला एकट्याला सर्दी झाली तरी मी भयंकर घाबरतो, पण अख्ख्या मुंबईला जर इन्फेक्टिव्ह हेपॅटायटिस जॉन्डिसची लागण झाली आहे तर मग मला भीती वाटत नाही. सबका जो होंगा वो मेरा भी होंगा, भाई सब आहे साथ में. तर तसं आहे, ग्रुप तयार करा, एकमेकांच्या वेदना वाटून घ्या, एकमेकांच्या समस्या एकमेकांना सांगा. आणखीन एक मुद्दा आहे महिलांच्या मानसिक स्वास्थ्यासंबंधीचा, ते म्हणजे वर्क स्ट्रेस. आपण किती म्हणजे आपण आता सावित्रीबाईंची जयंती साजरी करतोय, कितीही म्हटलं तरी सुद्धा बाईला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी पुरुषांपेक्षा दुप्पट मेहनत करावीच लागते, स्वतःला सतत सिद्ध करावं लागतं. त्याचा जो स्ट्रेस आहे, त्यातून ज्या समस्या होतात आणि जो म्हणजे तो वर्क लाईफ बॅलन्स आणि सगळं जे गुंतागुंत असते, त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा? पहिली गोष्ट म्हणजे हे खरंच आहे की स्त्रियांना खूप ठिकाणी डावललं जातं. संशोधनाच्या क्षेत्रात मी वाचत होतो की एव्होल्युशनच्या बाबतीत एक थिअरी मांडणारी स्त्री होती, तर तिने आपलं आत्मचरित्र लिहिलेलं आहे की मला प्रत्येक ठिकाणी, ही काय संशोधन करणार, हिला काय कळतं सायन्समधलं, हिला काय एव्होल्युशनमधलं कळतं. सगळ्या क्षेत्रामध्ये, संशोधनच नाही, इतर अनेक क्षेत्रांमध्ये
स्त्रियांना पहिली गोष्ट म्हणजे त्यांना समजत नाही. हे कसं आहे की सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी आहे. समाज तुम्हाला शिकू देत नाही, तुमचं शिक्षण पुरेसं होऊ देत नाही, तुमच्यावर घरकामाच्या जबाबदाऱ्या टाकतं आणि मग नंतर आलं नाही तिला किंवा ती जर धडपडली किंवा ती जर तिला काय अक्कल आहे? तुम्ही आधी तिला संधी देत नाही आणि तिला तुमच्या बरोबरीने येऊ देत नाही, मग म्हणता तिला समजतच नाही काही, तिची बुद्धीच नाही आहे तेवढी. हे सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी आहे, हे चुकीचं आहे. तेव्हा म्हणून मग त्यांना बरोबरीने यायला. आमचे एक मित्र आहेत, हिंदी चित्रपट संगीतामध्ये खूप त्यांचा अभ्यास आहे. आता ते त्या गप्पा चालल्या की ते जुन्या गाण्यांच्या सगळ्या सांगतात आणि मुखोद्गत त्यांना ते अंतरे मोकळे संगीतकार हे ते, आणि बायको बिचारी येऊन चहाचे कप देते गप्पांमध्ये. वहिनी तुम्ही का नाही कॉन्ट्रीब्यूट करतो? तुम्ही नाही, तिला काही येत नाही, तिला ते हिंदी सिनेमाचं काही समजत नाही गाणे बिणे. ती बाई म्हणाली की मला कधी विचारलंच नाही. मला लहानपणी तुम्ही रेडिओ लावून बसायचे, पोरगा रेडिओ लावून बसतो अभ्यास करत, अभ्यास किती करतो देव जाणे, त्यावेळी मला घरकामाला आईला मदत करावं लागायची का बशा विसर भांडे हे करून ठेव. आम्हाला कधी रेडिओ ऐकत बसण्याची मुभा होती का? एखादी मुलगी, म्हणजे तो काळही होऊन गेला, आताही कमी प्रमाणात जास्त प्रमाणात आहे, की एखादी मुलगी कामाच्या वेळी आई काम करते आणि मुलगी जर रेडिओ लावून बसली, हे काय, चल जा आईला मदत कर. संधीच दिली नाही. आम्हाला जर रेडिओ ऐकत आम्ही मोठे झालो असतो तर आम्ही हे गाणे पाठ म्हटले असते, आम्हाला ही सगळी माहिती झाली असती. बरोबर. तर हे सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी आहे. आपण आधी द्यायची नाही संधी, मग म्हणायचं यांना काही येत नाही. सगळ्याच वंचित घटकांच्या बाबतीत येत होतं. त्या वंचित घटक आणि स्त्री हे डबल दुहेरी धार आहे ती. आता हा भाग आहे की म्हणून स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने येण्यासाठी दुप्पट मदत करावी लागते. अगदी खरं आहे. अनेक क्षेत्र असे आहेत की ज्या क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी खूप धडपड अपार कष्ट केलेले आहेत. त्या अशा स्त्रियांना जर समजूतदार, चांगला, बरोबरीने संधी देणारा जोडीदार मिळाला, त्या स्त्रिया पुष्कळ गोष्टीवर मात करतात. कॉन्फिडन्स देण्याची गरज असते, त्यांच्यातला आत्मविश्वास जागृत करण्याची गरज असते. नाही, पण मग स्वतः महिलांनी काय करावं की हे तर या तर जगात आपल्याला जगायचंच आहे. बरं, पुन्हा तो जो आपण सुरुवातीला बोललो तो भाग असतो की आता आम्ही शिकलेले आहेत, आम्ही स्वतःला शिक्षणात प्रूव्ह केलं आहे, तर मग त्याचं आपल्याला चीज करायचं आहे. मग असं असताना आपल्या वर्कप्लेसच्या ठिकाणी असणारा जो स्ट्रेस आहे त्याचा सामना शांततेने म्हणा किंवा चांगल्या पद्धतीने करता यावा, यासाठी आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहावं, यासाठी काय केलं पाहिजे? प्रतिकूलतेमध्ये प्रगतीची बीज दडलेली आहेत. या जगामध्ये प्रतिकूलता नाही तर प्रगती नाही. ज्याला आयतं सगळं मिळतं तो प्रगती नसतो करत. स्त्रीनी ही प्रतिकूलता आपलं बलस्थान समजलं पाहिजे. तुम जितना मुझे नीचे दबाओगे तो उतना मैं ऊपर आऊंगी. तर एक आंतरिक शक्ती, तशी स्त्रीच्या जागी स्त्रिया चिवट असतात, आंतरिक शक्ती असते त्यांच्यामध्ये ती एक प्रकारची. हेही असं म्हणतात की इस्ट्रोजनचाच भाग आहे की विमेन आउटलिव्ह मेन बाय ॲटलिस्ट 5 years, प्रदीर्घ काळासाठी. आणि खूप सारे आघात सहन करणाऱ्या स्त्रिया ह्या मी पाहिलेल्या आपण नेहमी पाहतो. आणि स्टॅटिस्टिकली बोलायचं तर स्टॅटिस्टिक्स सांगतं की स्त्रिया 5 वर्ष जास्त जगतात पुरुषांपेक्षा. जगण्याचा प्रश्न नाही, तो तगण्याचा आहे आणि चिवटपणे सामना करण्याचा आहे. तर ही एक आंतरिक शक्ती आहे. दुसरी गोष्ट, काय केलं पाहिजे, काय करता येईल, ते हेच की तुम्ही मला जितकं डावलाल त्यावेळी तितकं मी जास्त प्रयत्न करीन, हे करीन. आत्मविश्वास जागृत करणे, स्वतःचा स्वतःवरती विश्वास जागवणे. वाचनातून खूप गोष्टी कळतात की कसं प्रतिकूल परिस्थितीत स्त्रियांनी सामना केलेला आहे. त्याचं अनेक प्रेरक गोष्टी आहेत, खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्यांची प्रेरणा एक स्त्रियांमध्ये आंतरिक शक्ती असते ती. आणि ही गोष्ट आपण दरवेळी निकालांमध्ये बघतो, 12वीचे 10वीचे निकाल, स्त्रियांचं प्रमाण, मुलींचं प्रमाण जास्त असते मेरिटमध्ये. त्या ज्या मुलींना अभ्यासातून काम करावं लागतं, सगळं घरकाम, आईला मदत करणं वगैरे, त्याच्यात उर्वरित वेळ, कारण वाह्यातपणा, व्यसन किंवा या भानगडीत त्यांना वेळ नसतो. त्याच्यामुळे स्त्रियांजवळ तो एक एक्स्ट्रा मुद्दा आहे.
मुळात आता म्हणजे आपण स्त्रियांविषयी बोलतोय म्हणूनच आपण जसं आपल्या गप्पांच्या शेवटाकडे वळताना की आता आपण 2026 वर्षात आलोय. स्त्रियांना तुम्हाला सांगायचं असेल की आज ते न्यू इयर रिझोल्युशन करायचंय या वर्षासाठी की तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, तुम्हाला छान हे वर्ष जगता आलं पाहिजे, तर आम्ही काय रिझोल्युशन्स केले पाहिजे, काय ठरवलं पाहिजे? पहिलं म्हणजे असं आहे की हे पुन्हा ती गोष्ट येते की अनेक वर्षांच्या या आपल्या सामाजिक चालीरीतींमुळे स्त्रियांना हे करता येणार नाही अशी मानसिकता तयार झालेली आहे. त्या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे प्रत्येक स्त्रीने स्वतः. हे जे काही बंधनं आहेत ह्या बेड्या आहेत, पण त्या बेड्या नसून ती नाजूक बंधनं आहेत. म्हणजे तो एक प्रकारचा काय म्हणतात विरोधाभास आहे की स्त्रियांना आम्ही त्यांना जपतो कारण हीरा तिजोरी में रखा जाता है, वो मखमल की डब्बी में रखा जाता है, उसको रास्ते पर नाही. काही वेडेपणा आहे हा, काहीतरी काय अशा प्रकारचं त्यांची प्रोटेक्शन आम्ही करतोय या नावाखाली त्यांचं कॉलेज बंद कर, त्यांचं परदेशी जाणं बंद कर, त्यांचं स्वतंत्र हे नाही आहे. एक तर त्यांना व्यक्तिमत्वाचा विकास फुलू दिलं पाहिजे, सगळे ॲव्हेन्यूज एक्सप्लोअर करू दिले पाहिजे. रेझोल्युशनचं बोलायचं तर हेच की स्त्री आहे पुरुष आहे यांनी फरक नाही पडत. जे टॅलेंट आहे, जे पॅशन आहे त्याचा पाठपुरावा करणं. पुन्हा आपल्या टॅलेंटचा, आपल्या पॅशनचा, दोन गोष्टी आहेत, टॅलेंट आणि पॅशन. तुम्हाला ज्या क्षेत्रात टॅलेंट आहे त्या क्षेत्रात पॅशन नसेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. ज्या क्षेत्रात पॅशन आहे त्या क्षेत्रात टॅलेंट, मला क्रिकेटिंगचं खूप पॅशन आहे पण मला क्रिकेट नीट खेळता येत नाही ना. मला गाण्याचं टॅलेंट असेल आणि पॅशनही असेल तर मी पुढे जाईल. हां, तर टॅलेंट आणि पॅशन आपली ओळखायची आणि त्याचा पाठपुरावा करायचा. आणि मला स्वतःला असं वाटतं की थोडंसं समाजाचं मतपरिवर्तन होत चाललेलं आहे की ज्याच्यामध्ये आता एक खूप चांगला बदल, मी याला चांगला म्हणतो, अनेक लोकांना तो, आता मुली लग्नाला मुलांना नकार द्यायला शिकलेले आहेत. हो, तो मोठा बदल झाला. माझ्या दृष्टीने हा पॉझिटिव्ह बदल आहे. आता चॉईसचं स्वातंत्र्य आहे, त्यांना निवडीचं स्वातंत्र्य आहे. काय समजते स्वतःला, 4 मुलांना नकार दिला, मग ते 4 मुलींना 400 मुलींना नकार देणारे मुलं मी पाहिलेले आहेत. इतकी वर्ष गेली त्या मानसिकतेत. एखाद्या स्थळाकडनं नकार आल्यानंतर त्या मुलीची काय मानसिक अवस्था होत असेल तिचा तुम्ही कधी विचार केलेला आहे का? ती कुडते मनातल्या मनात, डिप्रेशनमध्ये जाते. आय एम रिजेक्टेड, आय एम नॉट लाईक्ड बाय पीपल. ह्या मानसिकतेतून आता ते बळ त्यांच्यात आलेलं आहे की नाही. आणि इव्हन लग्न केव्हा व्हावं, करावं की करू नये, या सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य हे केवळ आता वर्किंग विमेन झाल्यामुळे आलेलं आहे. आर्थिक स्वातंत्र्य हे पहिलं स्वातंत्र्य आहे. शेवटी या सगळ्या भावभावना, नातेसंबंधाचं मूळ आर्थिक आहे. हे सांगितलं तर अनेक लोकांना धक्का बसेल. बरोबर आहे. पण आई, मुलगा, वडील, नवरा हे सगळे नाते, त्याचा स्तर आर्थिक आहे. सून जर कमावती असेल तर सासू गपचूप बसते आणि ही 4 पैसे आणते आहे, हिला जास्त रागवायला लावायला नको. साधी गोष्ट आहे. आर्थिक स्वातंत्र्य आल्यामुळे स्त्रियांजवळ हे आलं. आता 2026 साल, आताच मी एक लेख लिहिला, जनरेशन बीटा. जनरेशन बीटा काय म्हणजे आता मुलांना बेटी किंवा मुलाला बेटा नाही, बीटा म्हणावं लागेल. जनरेशन अल्फा झालं. ही पिढी स्मार्टफोन आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मध्ये वावरते आहे आणि ती मोठी होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेत स्त्री पुरुष भेदभाव नाहीच आहे. तर त्या कृत्रिम याच्यात नाही तर मग याच्यात का भेदभाव व्हावा. 2026 साली हे सगळं स्वातंत्र्य आहे, त्याचा चांगला उपयोग करून, त्याच्यातल्या वाईट गोष्टी टाळून. शेवटी तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. चांगल्या गोष्टी आहेत, वाईट आहेत, विज्ञानच. तर त्या चांगल्या गोष्टींचा उपयोग करणं. आपण स्त्री आहोत म्हणून काय कुठल्या बाबतीत कमतरता, आणि स्त्री पुरुष समानतेबद्दल मी 1-2 शब्द. स्त्री पुरुष समानता म्हणजे जे जे पुरुषांनी केलं ते स्त्रीने करून दाखवणं हे नाही आहे. खरंच आहे. काहीतरी काय आहे. मग त्याही विमान चालवा, तुम्ही हे आहे का, मग आम्ही करू. समानता हा प्रश्नच नाही आहे इथे. समता हा प्रश्न आहे. तुम्ही जे कराल ते मी करू शकते, हे ठीक आहे एकदा प्रूव्ह करायला, परंतु तिचे बलस्थानं वेगळे आहेत. तिच्याजवळ लवचिकता आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, एम्पथी आहे स्त्रियांजवळ. स्त्रीजवळ मातृशक्ती आहे, जे पुरुषांजवळ कधीच नाही येऊ शकत.
स्त्रीला जसं मुलाचं मन समजते, मुलीचं मन समजते, तसं पुरुषांना तसं नाही समजू शकत. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा आपलं बलस्थान म्हणून उपयोग करणं आणि आपली वाट निवडणं, सुदैवाने आता तो मार्ग त्या मानाने सोपा झालेला आहे. निवडीचं स्वातंत्र्य आलं आहे, त्या निवडीचा अधिकार गाजवणं, वापरणं, गाजवणं म्हणण्यापेक्षा. हे खरं तर म्हणजे तुम्ही आज जे सांगताय ते खूप महत्त्वाचं आहे आणि मला कल्पना आहे की खूप महिलांना याच्याबद्दलची माहिती नाही आहे. अगदी शेवटचा प्रश्न जाता जाता, तुम्ही आता महिलांनी काय तर त्यांचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य खरं तर समजून घ्यायचं आणि या पुढील वर्षात की ते स्वातंत्र्य आपण उपभोगायचं आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही सांगितली. पण आपण ओव्हरऑल जर सगळ्यांचा विचार केला तर यावर्षी माझं मानसिक स्वास्थ्य नीट राहावं याच्यासाठी काय 2 गोष्टी मी केल्या पाहिजेत? कोणी मग ते स्त्री, पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, काय 2 गोष्टी तुम्ही सल्ला द्याल? अगदी 2च गोष्टी सांगायच्या आणि सगळ्यात टॉपच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या, ज्या युगांपासून आहेत, म्हणजे ते नवीन काही नाही आहे. पहिली गोष्ट, मानसिक स्वास्थ्यासाठी ॲक्सेप्टन्स, आत्मस्वीकार. हे जग आहे असं आहे, ह्या जगातल्या समस्या आहेत अशा आहेत, मी आहे असा आहे, समोरचा व्यक्ती आहे असा आहे. प्रत्येकाचा आपला दृष्टिकोन असू शकतो, जसा माझा आहे तसा त्यांचा आहे. समजून घेणे. याचीच दुसरी पायरी म्हणजे बी रिस्पॉन्सिव्ह, डोंट बी रिॲक्टिव्ह. प्रतिक्रियावादी होऊ नका, प्रतिसादवादी व्हा. प्रतिक्रिया प्राणीज आहे, ॲनिमल्स रिॲक्ट, ह्युमन्स रिस्पॉन्ड. तुम्ही माणूस झाले पाहिजे, किमान 2026 साली तरी. आता वातावरण असं झालेलं आहे की हे पुन्हा सांगण्याची हे गौतम बुद्धांनी मांडलेली तत्त्व आहेत. क्षमाशील व्हा, आत्मस्वीकार करा. आत्मस्वीकार काय, अगदी साधी गोष्ट आहे की खूपशा समस्या, जसं स्त्री पुरुषांमधल्या समस्या, पुष्कळशा समस्या या गोष्टीमुळे आहेत की आम्ही म्हणतो की माझंच खरं आहे, मी जे म्हणतो ते बरोबर आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या, त्यातून निर्माण होणार आहे. एक तर तुमच्या मनाप्रमाणे जग चालणार नाही, दुसरी म्हणजे प्रत्येकाला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आणि दृष्टिकोन या शब्दात कोण आहे म्हणजे अँगल आहे. तुम्ही कुठला अँगल लावताय, कॅमेराचा अँगल असा लागलेला आहे, आता इकडून पाहिलं तर वेगळं दिसेल, बरोबर आहे. तर तो कोण आहे ना, तो त्यांचा वेगळा असू शकतो, ही जाणीव. जर रिॲक्टिव्ह नाही झाले, दुर्दैवाने लोक समजून घेण्यासाठी समोरच्याचं ऐकत नाही, तर याला कसं उत्तर देऊ याची वाट पाहण्यातच त्याचं ऐकतात. प्रतिक्रिया देऊ नका, प्रतिसाद द्या, कारण प्रतिसादमध्ये साध आहे. तुम्ही त्याच्यातल्या चांगुलपणाला, मानवीयतेला साथ घालता आहात. सगळं नातेसंबंधांचा संघर्ष, तू विरुद्ध मी, हे बरोबर नाही आहे. तू आणि मी विरुद्ध समस्या. नातेसंबंधात समस्या निर्माण झाली आहे, नवरा बायकोत झालेली आहे, मुलगा बाप मध्ये झालेली आहे, सगळ्याच नात्यात. सगळा खेळ नातेसंबंधांचा आहे. एकट्याची कुठलीच समस्या नसते. जेव्हा तो समोर येतो कोणी, तर संघर्ष सुरू होतो. तर समस्या बाजूला जाते आणि तू विरुद्ध मी, तू आणि मी विरुद्ध आपण या समस्येच्या विरुद्ध झगडा करू, संघर्ष करू, समजून घेऊ, उकलून घेऊ. तर आत्मस्वीकार, क्षमाशीलता आणि प्रतिसाद, नॉट प्रतिकार. खूप खूप महत्त्वाचं खरं तर सांगितलं तुम्ही आज आम्हाला. खात्री आहे की आत्ता आपला पॉडकास्ट जे लोक ऐकतील ते या 3 गोष्टी लक्षात ठेवतील, कारण तेच मूळ आहे सगळ्या गोष्टींचं आणि सगळ्या समस्यांचं. सर, तुम्ही खरं तर दुसऱ्यांदा आलात आणि आम्हाला आता असं वाटतं की वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही कायम आम्हाला अशा पद्धतीने मार्गदर्शन करत राहिलं पाहिजे. आज आलात त्यासाठी खूप खूप आभार. आणि एका खूप महत्त्वाच्या विषयावर सगळ्या महिलांनाच मार्गदर्शन केलं त्यासाठी पण आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.